यंदाचा 52वा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। संपूर्ण सप्ताहभर गावात अध्यात्म, नामस्मरण आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। या पवित्र सोहळ्यात गावातील सर्व वयोगटातील भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विशेषतः महिलांचा उत्साह, त्यांची निष्ठा आणि सेवाभाव यामुळे सोहळ्याला अधिकच मंगलमय स्वरूप प्राप्त झाले। लहानग्या बालकांनीही आनंदाने व भक्तिभावाने सहभाग घेत या परंपरेची पुढील पिढीकडे जाणारी साखळी अधिक बळकट केली। काल्याचे कीर्तन, हरिपाठ, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सप्ताहाची शोभा वाढवली। प्रत्येक दिवस भक्तीने ओथंबलेला होता आणि प्रत्येक क्षण आध्यात्मिक समाधान देणारा ठरला। संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील भाविकांनीही या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत सहकार्य केले। त्यामुळे हा सप्ताह केवळ तार गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात गाजला। आज या भक्तिमय सप्ताहाची सांगता होत असताना प्रत्येकाच्या मनात समाधान, आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जा भरून राहिली आहे। अशा सोहळ्यामुळे गावातील एकोपा, संस्कृती आणि परंपरा अधिक दृढ होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले। या यशस्वी सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ महिला, युवा, लहान मुले, कीर्तनकार आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे मनपूर्वक आभार। यमुना पानी नवलाते, यमुना पानी नवलाते, यमुना पानी नवलाते, खंबाजी बांधते, खंबाजी बांधते, खंबाजी बांधते, खंबाजी बांधते। नाच के केशव नाम्याचा दातार, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी